गेले 3 दिवस झाले अंजनगाव खेलोबाची इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याच्या जागेवरून एक वाद निर्माण झाला होता. देवस्थान आणि गावकरी असा तो वाद निर्माण झाला होता. त्याच्यामध्ये देवस्थानची भूमिका ही होती, ही जागा देवस्थानची, त्यामुळे देवस्थानच्या जागेत ही पुतळा न बसवता थोडा पलीकड जिथं सरकारची जागा आहे, गायरन आहे, ग्रामपंचायत जागा आहे, तिथं बसवलं. आणि म्हणून करता 3 दिवस त्या गावामध्ये संघर्ष होता. परंतु आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब, या विभागाचे IG फुलारे साहेब, नूतन इथले जिल्हाधिकारी नवीन आलेले कार्तिकी साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे SP साहेब सन्माननीय कुलकर साहेब यांच्या समेत मराठा समाजाच्या काही गावातल्या ग्रामस्थांची बैठक झाली. सकाळपासून जो वाद होता तो 814 ही जागा मोजावी आणि त्या जागेच्या, ती जागा देवस्थानची आहे, ती जागा सोडून इतरत्र महाराजांचा पुतळा बसवावा. आणि मराठा समाजाची मागणी होती की तुम्ही सक्षम अधिकाऱ्याकडनं ती जागा मोजा आणि ती जागा मोजल्यानंतर जर शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यामध्ये आला तर दुसऱ्या ठिकाणी आम्ही हलवायला तयार आहोत. त्याप्रमाणे आज शासनाच्या वरिष्ठ भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी ती जागा मोजली. त्याच्यामध्ये महाराजांचा पुतळा हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळं मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर आहे ना दिलेली आहे. परंतु आता ते कुठं बसवायचा या संदर्भामध्ये शेवटी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना तो देखण्या जागी सगळ्यांना दिसला पाहिजे आहे, सगळ्यांना त्यांच्यापुढे नतमस्तक झालं पाहिजे आहे, अशी जागा निवडावी अशी आमच्या या सगळ्या ग्रामस्थांची मागणी होती. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या की उद्या जिल्हाधिकारी साहेब, जिल्ह्याचे SP साहेब आणि मी स्वतः यांच्याबरोबर जाणार आम्ही तिथं. आणि गावकऱ्यांच्या संमतीनं मग ती शासनाची जागा असो, वेगवेगळ्या विभागाची जागा असो, जी जागा गावकऱ्यांना आणि SPंना आणि कलेक्टर साहेबांना मान्य होईल, बरोबर ना, त्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे. आणि त्या पुतळा नुसता बसवायचा नाही तर त्याला सुशोभित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये उद्याच्या उद्या मंजूर करण्याचं आश्वासन या सगळ्या मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे. त्याबद्दल मी त्याचं स्वागत करतो आणि मराठा समाजाच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी तर अभिनंदन करतो की तिने ह्यातून मार्ग काढला, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं कळवण्यात येत आहे की माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या ठिकाणी जो परस्परांच्या काही भावनांमुळं जो विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला होता, तो विषय अत्यंत सनदशीर मार्गानं या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर IG साहेब, SP साहेब, कलेक्टर साहेब, प्रांत साहेब, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने, जयाभाऊ गोरे साहेबांनी दोन्ही समाजाचं समाधान होईल आणि कुठल्याही प्रकारची भावना एकमेकाच्या मनामध्ये कटुता, द्वेष, असूया अशा प्रकारची कुठली भावना न ठेवता अत्यंत व्यवस्थितपणानं या ठिकाणचं जो विषय आता मिटलेला आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही बांधवांनी या ठिकाणी आता यायचा प्रयत्न करू नये. हे आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे. अत्यंत विधिवतपणं, सन्मानानं आपल्या सर्वांचे थोर राजे छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतमामामध्ये त्या ठिकाणी जो पुतळा आहे तो योग्य ठिकाणी अत्यंत सुशोभित करण्याच्या अवस्थेमध्ये उद्याच पालकमंत्री 1 करोड रुपये त्या ठिकाणी मंजूर करणार आहेत.
आणि योग्य आणि अत्यंत चांगल्या ठिकाणी तो पुतळा उद्या त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. त्यामुळं राज्यातील सर्व बांधवांनी या ठिकाणी कुणीही यायचा प्रयत्न करू नये. या ठिकाणचा विषय व्यवस्थितपणे संपलेला आहे. या राज्यातील कुठल्याच घटकानं कुठल्याच प्रकारची भावना चांगली अगर वाईट कुणीही व्यक्त करायची नाही, अशा प्रकारची नम्र विनंती या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने मी करत आहे. धन्यवाद.